नमस्कार मंडळी, माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं बऱ्याच दिवसांनी स्वागत असा। आज सुरुवात होता ती म्हणजे बॅग भरण्यापासून। बॅग भरतो म्हणजे तुम्हाला समजलं असेल आपण आज कुठे चाललो आहे। आपण चाललो आहे आज गावी, कारण आपली उद्याची ट्रेन आहे मांडवी एक्सप्रेस, ती पण CST वरून सुटणार आहे। आणि आता सगळ्यांची धावपळ गावी जायची चालू आहे, तर त्यासाठी आपण पकडायला निघालो आहे रिक्षा। आणि रिक्षा पकडून आपल्याला जायचे आहे ते म्हणजे विरार स्टेशनला, कारण आपल्याला पकडायची आहे ती म्हणजे विरार स्टेशनवरून लोकल। म्हणून आपण लोकलची वाट बघत होतो। लोकलची वाट बघता बघता एकदाची लोकल आली आणि आपण सर्व बॅगा घेऊन लोकलमध्ये चढलो आणि येऊन पोचलो CSTला। आणि आपल्याला घ्यायची होती ती म्हणजे मिठाई, कारण गावी नेण्यासाठी। आणि जरा CST फिरून झाल्यावर म्हटलं लोकल पकडूया आणि घरी जाऊया। त्याच्यानंतर आम्ही पोचलो घरी। त्याच्यानंतर आपल्याला सकाळची पकडायची होती म्हणजे मांडवी एक्सप्रेस। कोणाकोणाला मांडवी एक्सप्रेसने प्रवास करायला आवडतो त्यांनी कमेंट्समध्ये सांगा। त्यानंतर वाट बघता बघता एकदा ती ट्रेन येऊन पोचली दादरला आणि त्या बाजूला लोकल लागलेली होती। एकदा त्या लोकलचा प्रवास संपला आणि आपण पकडली मांडवी एक्सप्रेस। त्यानंतर आपली मांडवी एक्सप्रेस तर चालू झालेली होती। बाहेरचे वातावरण बघता बघता आपण अर्ध्यावर येऊन पोचलो। कोणाकोणाला मांडवी एक्सप्रेसने प्रवास करायला आवडतं त्यांनी कमेंट्समध्ये सांगा। त्यानंतर नदी बघू शकता, अजूनही पाणी वाहत आहे। बाहेरचे वातावरण पण एकदम मस्त वाटत आहे। बाहेरचे वातावरण बघता बघता आपण अर्ध्या कोकणात येऊन पोचलो। आता भोगदा लागलेला आहे। कोणाकोणाला असा प्रवास करायला आवडतं त्यांनी कमेंट्समध्ये सांगा। जी मजा मांडवी एक्सप्रेसने जनरलमधून करायची आहे ती मजा AC ट्रेनमध्ये सुद्धा नसते। आपले झालेली होती जेवणाची वेळ, म्हणून आम्ही डबा काढायला घेतला, कारण आपल्याला भूक लागली होती। डबा खाऊन होईपर्यंत आपली लस्सी पण तयार होती। कोणाकोणाला लस्सी आवडते त्यांनी कमेंट्समध्ये सांगा। त्यानंतर लस्सी तर पिऊन झालेली होती आणि बाहेरचं वातावरण पण एकदम मस्त वाटत होते। अजून हिचे तर जेवण झालेलंच नव्हते, इतर जेवत होते। आपल्याला 2-3 वेळा गावी जायला आवडते, ती म्हणजे मे महिन्यामध्ये, आणि दुसरं म्हणजे पावसामध्ये, आणि तिसरं म्हणजे गणपतीला आणि शिमग्याला। या 3-4 वेळेला आपण गावी जातो, कारण त्यावेळी गावी जाण्याची मजा एक वेगळीच असते। बाजूला एक तर एक्सप्रेस लागलेली आहे, कोणती ती कमेंट्समध्ये सांगा। आणि आत्ता आपण येऊन पोचलो ते म्हणजे चिपळूण स्टेशनला। कोण चिपळूणचे आहे त्यांनी कमेंट्समध्ये सांगा। असे सगळे स्टेशने घेत संगमेश्वरला पोचलो। चिपळूणच्या पुढे संगमेश्वर येतं। त्याच्यानंतर संगमेश्वरवरून आपली ट्रेन सुटली आणि निघाली आहे। आपली ट्रेन संगमेश्वर स्टेशनवरून सुटली होती। त्यानंतर संगमेश्वरचं पुढचं स्टेशन आपण पोचणार होतो। अजून नदीमध्ये भरपूर पाणी होतं। कोणाकोणाला आवडतं अशा प्रकारे प्रवास करायला त्यांनी कमेंट्स। आपली झोपायची वेळ झालेली होती। त्याच्यानंतर आपण पोचलो आहे संगमेश्वरच्या पुढचं स्टेशन ते म्हणजे रत्नागिरीला। कोणाकोणाला रत्नागिरीचं स्टेशन आलेलं त्यांनी कमेंट्समध्ये सांगा। त्यानंतर आपण रत्नागिरीवरून गाडी सुटलेली आहे, त्यानंतर पुढे आलेलो आहोत। आणि त्यानंतर आपण रत्नागिरीचं स्टेशन सोडलं आणि येऊन पोचलो आहे आपल्या कणकवली स्टेशनला। तुम्ही बघू शकता आता आपण आपल्या गावी लवकरच पोचणार आहोत। आणि आता कणकवली स्टेशनवरून ट्रेन सुटलेली होती आणि आता आपण पोचणार होतो वैभववाडी स्टेशन, वैभववाडी बोलतो। त्याच्यानंतर आपण कुडाळला पिंगोळीला येऊन अशा प्रकारे लिंबू सरबत पिलं। कोणी या इकडे येऊन लिंबू सरबत पिलं त्यांनी कमेंट्समध्ये सांगा। लिंबू सरबत तर 1 नंबर होतं। त्यानंतर आपण येऊन पोचलो घरी। घरी आल्यावर चहा आणि पोहे खाल्ले। कोणाकोणाला चहा आणि पोहे अजून आवडतात त्यांनी कमेंट्समध्ये सांगा। मला तर भरपूर आवडतात। आणि व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा।